नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा. रमेश शिंदे. हां, आपल्या बैलाचं नाव? संयम. बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही? बैल आता आदात आहे. हां 9.5 महिन्याचा वासरू येतो. हां. आता हळूहळू त्याला आता शिकवतो थोडंसं पळायला. मामा तुम्ही बैलगाडा क्षेत्रात कधी उतरलं? जमाली म्हणजे माझ्या घरामध्ये 6 जोड्या घ्यायला गावठी. त्या टायमाला आम्ही सेफ्टीवर तरणे असायचं. मी स्वतःच जॉकी होतो, पण ते आमचं सगळं बंद झालं. आता सगळं हातांचा प्रश्न केला, आम्ही काय बसू शकत नाही. आपल्या मामा आपल्या बैलाच्या आता शर्ती किती आल्यात आतापर्यंत? आता झाल्या 3. बैलाची खासियत काय आणि तुमचा आठवणीतलं क्षण कुठल्या बैलाचा? बैलाच्या आठवणी म्हणजे बैल जेव्हा तिथं जागेवर उभा राहतो ना, तेव्हा तो शेताच्या जोडीकडे बघत राहतो नुसता. त्याची ती खासियत आहे. वय लहान आहेत पण त्याची हिरवी आहे. आत्तापर्यंत आपल्या बैलाच्या शर्ती किती आल्या? 3 झाल्या. आणि आपल्याकडे कोणता बैल होऊन गेला? त्याच्याबरोबर नाही, पहिले तुमच्याकडे किती म्हणजे आत्तापर्यंत बैल? गावठी बैल होते माझ्याकडे. हां कवळा, मोरा, हां राजा, मोत्या, राजा, कवळा, हे असे बैल होते का बैलांना बिना शिवळ हां. ना बिना कासरीचं असं वळण लावलं होतं. साई कुठली होती त्याला बिलकुल काही पडलं त्याला. आता आपली ही बैलाची खरेदी कुठून केली? हे आता बेलेवून गेली. तर आता तुम्ही या बैलाला ट्रेनिंग कशा प्रकारे देता? ट्रेनिंग आता आम्ही फक्त जर त्याला पळवलं नाही तर आम्ही बाहेर नेतो फिरवायला. फिरून आणतो त्याला. धन्यवाद मामा थोडीशी माहिती दिल्याबद्दल. काही मामाला कॉन्फिडन्स एवढा होता, आज बैल जिंकून आलाय. मागाशी आपण मुलाखत घेतली. मामा काय वाटतंय तुला आता? मग जे मागाची मुलाखत माझी जे घेतली त्या पद्धतीत बैल निघून आलेले आहे. फक्त बैलाची खासियत अशी आहे का ज्या टायमाला जोडीचं आपण जेव्हा लावतो जागेवर फायद्यावर, त्या टायमाला बैल दुसऱ्या जोडीला बघून शिनी उडी घेतो. तर आजचं पायऱ्याचं नियोजन काय बोलतंय? गाडी तर हीच पळते, पायऱ्याचा काही विषय नाही. आणि आकाश ड्रायव्हर, तुम्ही गाडीवरती कधीपासून बसायला लागले? गाडी झाला तर 2 वर्ष झाले असेल बसताय. तुम्ही ह्याच्यातून काय शिकले तुम्ही? त्यातून काय संयम, संघर्ष, त्याशिवाय गाडीचा नाद नाही. आणि आजचं नियोजन कोणी केलं होता? नियोजन ना आमचे 3-5 मैदान झाले. हीच गाडी पळते आणि बोलायला त्याची गाडी पडलीच नाही अजून. आणि इथून पुढं आपला बैलाचं नियोजन कसं राहील आणि पायरा काय राहील? पायऱ्याचा तर काही विषय नाही. आमची ही गाडी पळते, आम्ही गाडी ही पळवणारच. कारण गाडीला स्पीड असं आहे का कुठला पण आदत वासरू असला ना तरी बोलावच नाही का गाडी मारेल म्हणून. आणि आपल्या दावणीला आतापर्यंत किती बैल होऊन गेली? पहिलं झाली 3-4 झाली पहिला. आणि आपल्या याच्यातला बैलगाडा क्षेत्रातला म्हणजे तुमचा आवडता क्षण कुठल्या बैलाचा? आवडता क्षण म्हणजे आपल्याकडे होता पहिला तो तेजा. हां. तेव्हा म्हणजे आम्ही त्याला घेऊन जायचो डायरेक्ट असं कुणाचं नाव असं तर डायरेक्ट टेकून द्यायचं. तो क्षण होता म्हणजे. आता पुढे आता आपण योग घेतलाय भुंगा, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल का तसंच? 100% भेटणार. कारण वासराची खासियतच आहे पब्लिकचं भिताडीच आहे. जशी पब्लिक तसा नितारणार तो पुढे. अजून ह्या बैलगाडा क्षेत्रात पैरे होत नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तैरांना त्यांना 2-3दा मागायचं नाही दिला तर पुढच्या आठवड्यात भेटतोय तो. घरा जाऊन टाकायचा मग. आता मामा तुमच्याकडे येतो. मामा तुम्ही काय सांगाल या क्षेत्रात? आपलं आता हे क्षेत्र चालू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक आता एक हाऊस, मनाचं एक समाधान आहे की बाबा ह्या क्षेत्रातून जे पडलेले आहेत तर तुम्हाला हाऊस म्हणजे ते 2 पैसे खर्च आपलं पदरच होतात. हाऊस आहे फक्त, पण हौशीचा कोणी मोल नाही केलेला. आता इथून पोराही घरचं सांभाळून पण त्याही शर्यती यांची हाऊस काही करावी. आता हे आपलं क्षेत्र खूप वाढत चाललं आहे, त्याच्यामध्ये मुली पण इन्व्हाइट व्हायला लागल्यात. त्याच्याबद्दल तुम्ही दुसऱ्यांना काय सांगाल? काय सांगायचं आता, आपलं क्षेत्र कसं चालू राहायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही काय शिकवून सांगाल? क्षेत्र चालू का बैलांचं जास्ती करून जास्तीत जास्त जीव लावायला पाहिजे. बारीक आता आपण आपली घरामध्ये तुम्हाला पोरं बारीक घ्यायचं. त्या पोरांना जसं आपण लढा लावतो तसं बैलांना लढा, भले तुमचा खायला कमी असेल तरी चालेल. पण बैलांच्या आकाशांना 2 टाईम अंगावून हात फिरवणं, दिसाड त्यांना धुणं बिणं हे त्यांना व्यवस्थित ठेवले बैल निघायचं व्यवस्थित राहतो. आकाश ड्रायव्हर, आत्तापर्यंत आपल्या बैलाच्या शर्यती किती झाल्या? आता पहिल्या आमच्या 3-4 शर्ती पडल्या, ते आमच्या चुकीला पडल्या. पण आता जसं पब्लिकला टाकला तशा 5 शर्ती आल्या. आणि जे आता कमिटीने निर्णय घेतला आहे सकाळी लवकर अड्डा चालू करा आणि लवकरच बंद करा, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. कारण बैलांना पण जरा चांगलं आहे ना उलट. कारण उन्हाच्या आतच घरी
धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल. असंच तुमचा गुलाल होऊ दे बैलाचा कायम.